सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिसेस. त्यातला आपण पार्ट 1 बघितला आहे. आपण काय केलं होतं, यूज द कॉईल ओव्हर कोर अरेंजमेंट टू डिटरमाइन द आयर्न लॉसेस पर युनिट वेट ऑफ फर्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेसिमेन. यामध्ये काय होतं, फर्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेसिमेन. फर्स्टमध्ये काय केलं आपण, इंडक्टिव्ह कॉईल डायरेक्टली यूज केली. इथे दिसते तुम्हाला, ही बघा इंडक्टिव्ह कॉईल आपण यूज केली होती. आता सेकंड काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, सेकंड इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेसिमेन म्हणजे तुमचे कनेक्शन वगैरे ॲज इट इज जसे आहेत तसेच राहणार, फक्त चेंज होणार आहे तुमची कोर कॉईल. तरी पण मी तुम्हाला सर्व ॲपरेटस वगैरे दाखवते रिपीट. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर फॉर व्हेरिंग द व्होल्टेज, देन लागणार आहे व्होल्टमीटर फॉर मेजरिंग द व्होल्टेज, देन लागणार आहे तुम्हाला वॅटमीटर मेजरिंग द पॉवर, देन लागणार आहे ॲमीटर मेजरिंग द करंट, देन आहे इथे करंट ट्रान्सफॉर्मर. आपण इथे ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे, त्याची फक्त कॉईल जी वाऊंड केली आहे तोच ट्रान्सफॉर्मर आपण यूज केला आहे. ओके, हे झाले तुमचे सर्व ॲपरेटस. आता इथे कॉईल यूज केली आपण ट्रान्सफॉर्मरची. पहिले डायरेक्टली इंडक्टिव्ह कॉईल होती ती यूज केली होती. आता आपण यूज करणार आहोत ट्रान्सफॉर्मरची कॉईल. ओके, आता सर्किट डायग्राम परत एकदा दाखवते मी. ॲज इट इज सेम सिंगल सप्लाय दिला आहे, व्हॅरेक यूज केलं आहे, वॅटमीटर, व्होल्टमीटर, ॲमीटर. व्होल्टमीटर पॅरलली कनेक्ट केलं आहे सप्लायला. देन काय, व्होल्टमीटरचा पॉईंट वॅटमीटरच्या एमला गेला आहे, एल गेला आहे ॲमीटरला, ॲमीटर थ्रू डायरेक्टली लोड थ्रू कुठे आला आहे, वॅटमीटरच्या व्ही पॉईंटला, आणि एमसी काय केलं इथे कॉमन. ओके, आणि पुढे काय केलं आहे, व्हॅरॅकला डायरेक्टली सर्किट काय केलं इथे कम्प्लीट केले. ॲज पर डायग्राम आपण कनेक्शन बघूया कसे केले. हे बघा इथे कनेक्शन. इथे काय केलं तुम्ही, ही रेड वायर आणि ब्लॅक वायर, व्होल्टमीटर डायरेक्टली काय केलं आहे, वॅटमीटर डिमरला पॅरलली कनेक्ट केलं आहे. कॉमन पॉईंट गेला आहे तुमचा कुठे, वॅटमीटरच्या एम पॉईंटला. देन काय केलं इथे एम सी कॉमन केला आहे. देन एल कुठं आला आहे तुमचा, एल डायरेक्टली कुठे आला आहे, ॲमीटरच्या सी पॉईंटला. आणि जी रेंज आहे आपण सिलेक्ट केली 5 एम्पियर, ती कुठे जाणार आहे तुमच्या रेड वायर लोडला म्हणजे कॉईलला. आणि देन दुसरी वायर कुठे आली तुमच्या व्ही, जी करंट रेटिंग आपण सेट केली आहे 300 व्होल्ट तिथे. आणि तिथून पुढे काय सर्किट कंप्लीट करून काय केले, डायरेक्टली डिमरला कनेक्ट केले. ही बघू शकता. ओके, आता ऑब्झर्वेशन टेबल तुम्ही बघितला होता, मी परत एकदा तुम्हाला दाखवते ऑब्झर्वेशन टेबल. त्याच ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण कंटिन्यू करणार आहे. ओके, हे बघा ऑब्झर्वेशन टेबल. फर्स्टली कोर 1 घेतला होता, आता आपण कोर 2 घेतली आहे ट्रान्सफॉर्मरची. फर्स्टचा रेझिस्टन्स 2.9 होता, आता सेकंडचा रेझिस्टन्स मेजर करणार आहे. देन काय इथे ट्रान्सफॉर्मर कॉईल यूज केली आहे, ॲज इट इज व्होल्टेज, करंट, पॉवर, आणि पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे, सेकंडचे कॅल्क्युलेशन करायचे. आता आपण काय करूया, मी वेट चेक केलं आहे कॉईलचं, ते आलं आहे तुमचं 3 kg. आपण इथे लिहूया 3 kg. ओके, आणि हे जे रेझिस्टन्स आहे डायरेक्टली त्याच्यावर दिलं आहे 1.5 ओहम. किती मग रेझिस्टन्स ट्रान्सफॉर्मर कॉईलचं 1.5 ओहम अँड वेट आहे 3 kg. ओके, आता आपण सप्लाय ऑन करून बाकीचे रिडिंग्स लगेच राईट डाऊन करूया. सप्लाय ॲज इट इज सेम देणार आहे, जेवढं दिलं आहे तेवढा. मग आपण बघूया काय येते. सप्लाय ऑन करूया. ओके, आता व्होल्टेज व्हॅरी करूया. व्होल्टेज व्हॅरी करूया आपण. ओके, आपण आता सप्लाय ऑन करून करंट देऊया. हे बघा मी सप्लाय ऑन केलेला आहे. ओके, याच्यावरून पूर्ण बघू शकता सर्व काही तुमचे इक्विपमेंट ते सर्व काय आहे 0 पोझिशनला आहे, बघू शकता. आता व्होल्टेज मी किती बोलली होती, आपल्याला किती द्यायचं आहे, ॲज इट इज 200 व्होल्ट. त्याच्याऐवजी आपण इथे मल्टीमीटर, हे बघा 200 वर केलंय, मल्टीमीटर यूज केलंय. आता हे 200 वर आले की आपण स्टॉप करूया. आपण इथे 100च देऊया, कारण आपला हे बघा इथे जो करंट आहे तो खूप व्हॅरी होतोय. का व्हॅरी होतोय, कारण आपण इथे जो ट्रान्सफॉर्मर यूज केलाय हा करंट ट्रान्सफॉर्मर. हे बघा
करंट खूप व्हॅरी होतोय 5 अँपिअरला. मग आपण देताना व्होल्टेज काय करूया, फक्त 100 व्होल्टच देऊया. अक्रॉसली कनेक्ट केलं इथे बघू शकतात तुम्ही. किती देऊया आपण, फक्त 100. ओके, सेट झालंय 100. व्हॅरी होतंय तो 2 मिनटं. ओके, आपण एवढंच घेऊया वाटलंच. किती, 101 पॉईंट व्हॅरी होतोय तो परत. किती आलाय, 6. आपण इथे लिहूया आता व्होल्टेज किती दिलं, 101.6 व्होल्ट. ओके, आता याच्यावरून करंट आणि पॉवर मेजर करूया. पॉवर ॲज इट इज आली बघू शकता तुम्ही. 1 पॉईंटने पुढे गेली आहे. मल्टिप्लाइंग फॅक्टर किती लावणार आहे मग तुम्ही, ॲज इट इज 10 म्हटल्यावर किती येईल मल्टिप्लाइंग फॅक्टर, 2. मग आता इथे काय येईल, 10 × 2 इज इक्वल टू काय येतंय मग तुमचं 20 वॅट. हे आलंय तुमचं 20 वॅट. आता याच्यावरून आपण मेजर करूया, आपला कॅल्क्युलेट करूया करंट. करंट किती येतोय इथे बघू शकता तुम्ही. ओके, 5 अँपिअर आहे, 1.5. देन किती आलंय तुमचं 1.5. एक लाईन काय आहे 0.1 ची, म्हणजे किती 1.6. पण इथे लिहूया 1.6 अँपिअर. ओके, हे सर्व तुमचे काय आहे रीडिंग्स. आता याच्यावरून आपण आता मी जसे कॅल्क्युलेशन केले याचे तसेच याचे कॅल्क्युलेशन मी आता लगेच करून दाखवते तुम्हाला. पण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कॅल्क्युलेशन काय करणार होतो, सेकंड ट्रान्सफॉर्मर कॉइलचे फर्स्टली केले होते. देन आता काय आहे I² R. I मीन्स 1.6 चा स्क्वेअर इंटू R. R किती होता 1.5. तो आले तुमचा कॉपर लॉस 3.84. देन दिले टोटल आयर्न लॉस. फर्स्ट कोरची झाली होती, सेकंड कोरची काय आहे मग 16.6. कसं काय, पॉवर दिली आहे 20 - 3.84. किती आली 16.16. ओके, आता लास्ट राहिलं होतं आपल्याला टोटल आयर्न लॉस पर वेट. आता वेट किती होते इथं सेकंड कोरचं 3 kg. ॲज इट इज काय केलंय मी, ही जी व्हॅल्यू घेतली आहे टोटल आयर्न लॉस किती आली तुमची 16.16. ॲज इट इज लिहिली 16.16. वेट ऑफ कोर किती तुमचं इथं 3. ओके, मग आता कॅल्क्युलेशन काय आलंय 5.38. हे तुमचं आहे सेकंड पार्ट. कॅल्क्युलेट करायचं काय सेकंड कोरचं आयर्न कोरला जो आपण कॅल्क्युलेट केला आहे किती आला आहे 5.38. आय होप इफ यू अंडरस्टँड. थँक्यू.